थोडंसं कामाबद्दल थोडंसं बोलणार का तुम्ही? विकास पुरुषांचं काम दाखवतोय. मी विठ्याड वाढतच आहे, आणखीन बाहेर नाही आलो. हे बजाज क्वार्टर माझ्या पाठीमागं. हे बघा, हे विकास पुरुषांचे काम आहे. हे जे आहेत ना, हे आमचे रोडवरले खड्डे आहेत. मी म्हणतो गुडघे एवढे खड्डे तुम्ही कोणत्याच्यात बघितलेत का? हा मुख्य रस्ता आहे. हे लोक येत आहेत तुमच्या समोर, हा मुख्य रस्ता आहे. हे एवढे खड्डे आहेत तिथं. हे एवढे खड्डे आहेत की जे की गुडघे एवढे आहेत. आता तरी लोकांनी विचार करायला पाहिजे, कारण की इथं कोणताही विकास झालेला नाही. आणि तुम्हाला घाणीचं साम्राज्य बघायचं ना, इकडे हे प्रभागातील असो या वार्डातील असो, हे लोकांच्या आरोग्याशी असे खेळत आहेत. इथं कोणताही कचरा उचलत नाही, कोणताही इथं व्यवस्थापन नाहीये. जसं की बघू शकता, स्वतःला विकास पुरुष म्हणून घेणारे जे आजी माजीच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये आजी माजी काही नगरसेवक असतील किंवा काही माजी महापौर सुद्धा असतील, तर यांचा विकासाबद्दल कुठलं काही चर्चा आहे का? यांचे विकास कामे बघायचे असतील तर आपण सध्या जिथं आहे तुम्ही बघू शकता, रोडमध्ये खड्डे आहेत. त्या खड्ड्यात रोड आहे, आमचा रोडच दिसत नाही. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता, आमच्याकडे घाणीचं साम्राज्य तुम्ही जे बघताय, असं अत्यंत वाईट चित्र हे विटखेड्या प्रभागामध्ये खूप घाण इथं म्हणजे साठलेली आहे. याने ना जे सर्वसामान्य आसपास राहतात, जे लोक राहतात, त्यांना आजाराचा त्रास आहे. संपूर्ण गोष्टी आहेत. दुर्गंधीने प्रचंड आमचा हा परिसर घेरलेला असतो. जसं की बघू शकता, आपल्या शहराचे लाडके माजी महापौर जे होते नंदकुमार घोडेले, आपण त्यांच्या प्रभागामध्ये सध्याला त्यांच्या परिसरामध्ये आपण आहोत. तर माझ्या पाठीमागं त्यांनी जे विकासाचे कामं केले ते कामं तुम्ही बघू शकता. हा विकास आहे त्यांचा. हा बघा ना, हा विकास आहे. हा त्यांच्या मतदारसंघामधला म्हणजे त्यांच्या परिसरामधला हा त्यांचा विकास आहे. आता तुम्ही बघू शकता, देशाचं भविष्य म्हणून आपण ज्या विद्यार्थ्यांना ओळखतो, तर देशाचं भविष्य बघा बाजूला उभं आहे. लहान लहान लेकरे खेळतायत, लहान लहान मुली आहेत. ते उज्ज्वल येणारं देशाचं भविष्य आहे. आणखी इथे एवढी मोठी खाण पडली. तर दादा, तुम्हाला काय वाटतं, कसं होईल आपल्या प्रभागाचं? प्रभागाला जर विकास पाहिजे असेल, जर आपल्याला काहीतरी बदल घडवायचा असेल, तर नवीन चेहरा हा द्यावाच लागणार प्रभागाला. जसं की बघू शकता, त्यांच्या प्रभागामध्ये आलो. आणखी आपण थेट ग्राउंड रिपोर्ट करतोय, जेणेकरून तुम्ही सुद्धा बघू शकता की हा एवढा मोठा कचरा पडलाय. आणखी इथं चिमुकल्या लहान लहान मुली आहेत, जे की बघा त्यांच्या पाठीवरती बघा दप्तर आहे. मुलांचे समोर क्लासेस असतील, ट्युशन्स असतील. जर कधी अशा घाणीच्या साम्राज्यामध्ये लेकरं जर कधी शिकत असतील, तर खरंच त्यांचं आयुष्य म्हणा किंवा त्यांचं आरोग्य जे आहे ते सुरक्षित आहे का, त्या धोक्यात नाहीये म्हणता येणार, याची काही गॅरंटी आहे का?